नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी गणेश कापसे तुम्हा सर्वांचे आपल्या कापसे कोचिंग क्लासेसच्या YouTube चॅनलवर स्वागत करतो. आजचा आपला जो व्हिडिओ आहे हा बनवणार आहे आपण हेल्पिंग वर्ब संबंधी. हेल्पिंग वर्ब ज्याला आपण मराठीमध्ये सहाय्यक क्रियापदे म्हणू. त्या हेल्पिंग वर्बला इंग्लिशमध्ये आणखी एक शब्द आहे ज्याचं नाव आहे ऑक्झिलरी वर्ब. तर हे हेल्पिंग वर्ब जे काही आहेत एम इज आर, वॉज, वेअर, हॅव, हॅज जे काही हेल्पिंग वर्ब आहेत त्याचे काही ग्रुप पडतात. तर त्या ग्रुपमधले काही हेल्पिंग वर्ब काही शब्दांसमोर कोणते कोणतेच हेल्पिंग वर्ब लागतात तर काही शब्दांसमोर सर्व हेल्पिंग वर्ब ऍडजस्ट होतात. एक्झाम्पल बेसिसवर आपण हॅड घेऊ. हॅड हे आय, ही, शी, इट, वी, यू, दे यापैकी काहीही शब्द जर आला वाक्यामध्ये तेव्हा आपण हॅड, कॅन हे शब्द वापरू शकतो. पण काही ग्रुप जे असे आहेत जसे की एमिजार हा एक ग्रुप झाला, वॉज वेअर हा एक ग्रुप झाला, शॉलविल हा सुद्धा एक ग्रुप पडणार आहे त्यामध्ये. यांचा वापर मोजक्या शब्दांसमोर मोजके हेल्पिंग वर्ब वापरल्या जाणार आहेत. तर त्यापैकी आपण आज जो ग्रुप पाहणार आहे तो आहे एमिजार. तर एमिजार हा जो हेल्पिंग वर्बचा ग्रुप आहे यांचा वापर वाक्यामध्ये कसा केला जाते हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना आता मी जेव्हा पेपर वगैरे घेतो किंवा टेस्ट वगैरे चेक करतो तेव्हा मला आढळते की बऱ्याच विद्यार्थ्यांना शिकवल्यानंतरही लक्षात येत नाही. तर ही अडचण सर्वांचीच असेल असं गृहीत धरून एमिजारचा वापर वाक्यामध्ये कशा प्रकारे केला जाते या संबंधी आपण आजचा हा व्हिडिओ बनवणार आहे. तर चला मग वेळ न घालवता सुरू करूया एमिजारचा वापर. तर बघा हा जो एमिजारचा ग्रुप आहे यापैकी एम कुठं कुठं वापरतात, इज कुठं कुठं वापरतात, आर कुठं कुठं वापरतात त्याचा आपण वापर कसा करतात ते लिहिलेलं आहे. तर लक्षात घ्या एम तुम्हाला केव्हा वापरायचा आहे त्याबद्दल मी समोर माहिती लिहून दिलेली आहे. एखाद्या वाक्याची सुरुवात काय बोलत आहे मी, वाक्याची सुरुवात जेव्हा आय न होत असेल तर तुम्हाला एम, इज, आर या ग्रुप पैकी आयच्या समोर नेहमी एम घ्यावं लागणार आहे. काय घ्यावं लागणार आहे, एम. आणि इजचा वापर कशा प्रकारे केला जातो ते बघूया. तर जेव्हा केव्हा एखाद्या वाक्याची सुरुवात सुरुवात म्हणत आहे मी सुरुवात एखाद्या वाक्याची सुरुवात ही न होत असेल तेव्हा तुम्हाला त्या हीच्या समोर इज वापरायचं आहे. एखाद्या वाक्याची सुरुवात शी न होत असेल तेव्हा सुद्धा तुम्हाला इज वापरायचं आहे. किंवा एखाद्या वाक्याची सुरुवात इट न होत असेल तेव्हा सुद्धा तुम्हाला इज वापरायचं आहे. त्यासोबत आपण लिहिलेलं आहे सिंग्युलर नाउन. आता सिंग्युलर नाउन याचा अर्थ काय आहे, तर एखादी वस्तू, एखादी व्यक्ती किंवा एखादं ठिकाण एक व्यक्ती असेल, एक वस्तू असेल किंवा एक ठिकाण असेल ज्याला म्हणू आपण एक वचनी नाम. इनडायरेक्टली सांगायचं झाल्यास सिंगल पर्सन, सिंगल नाव, एक नाव असेल एक तर त्याला आपण सिंग्युलर नाउन म्हणू. आता एक वस्तू किंवा एक व्यक्ती जेव्हा येईल एखाद्या नावामध्ये, फॉर एक्झाम्पल जर समजा राम हे एकाचं नाव आहे, एका व्यक्तीचं नाव आहे. राम हे कोण्या ग्रुपसाठी नाव दिलेलं नसते, ठीक आहे ना. तर राम हे झालं सिंग्युलर नाउन. तर जेव्हा केव्हा एखाद्या वाक्याची सुरुवात सिंग्युलर नाउन न होत असेल, राम, श्याम, सीता जे कोणतं नाव येत असेल तेव्हा सुद्धा तुम्हाला त्या नावाच्या समोर इज हेल्पिंग वर्ब वापरायचा आहे. आणि आरचा वापर केव्हा केव्हा करायचा आहे तर ते बघूया. जेव्हा केव्हा एखाद्या वाक्याची सुरुवात वी न होत असेल तेव्हा तुम्हाला आर वापरायचा आहे. जेव्हा केव्हा यू न येत असेल तेव्हा सुद्धा तुम्हाला आर वापरायचा असेल. जेव्हा केव्हा वाक्यामध्ये दे आलं असेल सुरुवातीला तेव्हा सुद्धा तुम्हाला आर वापरायचा आहे. आणि त्यासोबत प्लुरल नाउन सुद्धा लिहिलं आहे आपण. प्लुरल नाउन ज्याला म्हणू आपण अनेक वचनी नाम. जेव्हा केव्हा एखाद्या वाक्यामधला सुरुवातीचा शब्द एखादा समूह ग्रुप दर्शवत असेल तेव्हा सुद्धा त्या वाक्यामध्ये आपण त्या प्लुरल नाउनच्या समोर आर वापरणार आहे. जसं की स्टुडंट्स, बॉईज, गर्ल्स, टीचर्स अशा प्रकारे हे शब्द एक नसून अनेकांचं नेतृत्व करतात. जसं की बॉईज म्हणजे खूप सारी मुलं, खूप सारी आहेत म्हणजे ते एक नाही आहे, दोन पेक्षा जास्त आहेत. मग दोन पेक्षा जास्त लोकांसाठी आपण त्याला म्हणू प्लुरल नाउन. मग जर वाक्यामध्ये सुरुवातीला प्लुरल नाउन आलं असेल तेव्हा सुद्धा आपण त्यासमोर आरचा वापर करणार आहे, ठीक आहे ना. या संबंधी प्रश्न काय असणार आहे ते बघूया.
यूज प्रॉपर हेल्पिंग वर्ब फ्रॉम द ब्रॅकेट. तुम्हाला ब्रॅकेट मध्ये हेल्पिंग वर्बचा ग्रुप दिलेला असेल, जो आपण सध्या ॲमिजार हा एकच ग्रुप पाहत आहे. तर त्या ॲमिजार पैकी तुम्हाला योग्य हेल्पिंग वर्ब त्या रिकाम्या जागेमध्ये वापरायचा आहे. तर बघा मग वाक्य काय लिहिलं आहे आपण, आय ब्लँक प्लेइंग क्रिकेट. काय लिहिलं आहे, आय ब्लँक, त्याला म्हणू आपण रिकामी जागा, प्लेइंग क्रिकेट. तर तुम्हाला या रिकाम्या जागांमध्ये या ॲमिजार पैकी योग्य हेल्पिंग वर्ब वापरायचा आहे. तसं आपण वर लिहिलंच आहे त्याचा वापर कसा केला जाते, पण एक्झाम्पल यासाठी लिहिले आपण की तुमची प्रॅक्टिस झाली पाहिजे. ठीक आहे ना. मग आय रिकामी जागा प्लेइंग क्रिकेट, अँड इज आर पैकी शब्द वापरायचा आहे, हेल्पिंग वर्ब वापरायचा आहे. तर त्याचा जो नियम लिहिला आहे आपण, एम कुठं वापरतात, इज कुठं, आर कुठं, तर ते बघा. आय जेव्हा सुरुवातीला असेल तेव्हा तुम्हाला काय वापरायचं आहे, एम वापरायचं आहे. मग आपल्याकडे वाक्यामध्ये सुरुवातीला काय आहे, आय आहे. मग आय जर आहे तर आपण काय वापरणार आहे, एम इज आर पैकी, तर आय समोर आपण एम चा वापर करणार आहे. आणि हे जे एम इज आर हे शब्द आहेत, हे काय व्यक्त करतात वाक्यामधून, तर एम व्यक्त करते आहे. ठीक आहे. इज व्यक्त करते आहे. आर व्यक्त करते आहेत. कारण अनेक, समजा एक असेल तर मी म्हणेन तो माझा मित्र आहे. पण जर अनेक असतील तर मी म्हणणार ते माझे मित्र आहेत. ठीक आहे ना. हा फरक आहे इज आणि आर मध्ये. कारण एम तर फक्त आय समोर लागणार आहे. मग जास्तीत जास्त शब्द असे असतील जिथं इज लागणार, नाही तर मग आर लागणार आहे. तर तेव्हा इज केव्हा वापरायचं आहे, जेव्हा एक व्यक्ती असेल, जसे की ही म्हणजे तो एक आहे, शी ती एक आहे, इट एखादी वस्तू असेल, सिंग्युलर नाउन जेव्हा एक व्यक्ती असेल तेव्हा तुम्हाला इज वापरायचा आहे. आणि आर, वी आर, यू आर, दे आर, स्टुडंट्स आर, टीचर्स आर, बॉईज आर, गर्ल्स आर, अशा प्रकारे. ठीक आहे ना. तर बघा दुसरं वाक्य जे लिहिलं आहे आपण, शी रिकामी जागा अवर टीचर. एम इज आर पैकी वापरायचं आहे विद्यार्थ्यांनो, एम इज आर पैकी. तर शीच्या समोर आपण एम घेणार, इज घेणार की आर घेणार, हे तुम्हाला यावरून समजलं असेलच. सुरुवात कशाने आहे, शी न आहे. मग शी बघा एमच्या ग्रुपमध्ये आहे का, नाही. इजच्या ग्रुपमध्ये आहे का, ही शी, हा शी न सुरुवात होत आहे. कशानं, शी न. मग शी समोर तुम्हाला काय वापरायचं आहे, इज. शी इज अवर टीचर. ठीक आहे ना. तिसरं वाक्य बघा, वी ब्लँक फ्रेंड्स. एम इज आर पैकी योग्य शब्द वापरायचा आहे. बघा मग एम येणार, इज येणार की आर येणार, बघा कोणत्या ग्रुपमध्ये आहे, वी. सुरुवात कशानं आहे, वी ना आहे. तर काय घेणार आहोत आपण, आर. समजलं असेल तुम्हाला अशी अपेक्षा करतो. तर पुढले एक्झाम्पल जे आहेत तुम्हाला हे लिहून घ्यायचे आहेत किंवा समजून घ्यायचे आहेत की तिथं काय वापरलं जाणार. फक्त सांगतो तुम्हाला शेवटचे 2 एक्झाम्पल समजण्यासाठी. आता आपण आय, ही, शी, इट, वी, यू, दे असेल तर बरोबर वापरू शकू. पण काही विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होणार की सिंग्युलर नाउन कसं ओळखायचं आणि प्लुरल नाउन कसं ओळखायचं त्याबद्दलचं. तर बघा आपण हे जे 6वं वाक्य लिहिलं आहे, अक्षय ब्लँक अँड ऍक्टर एम इज आर. ठीक आहे ना. तर मला सांगा, अक्षय हे नाव एका व्यक्तीचं आहे की समूहासाठी आहे, तर अक्षय हे नाव एकाचं आहे. तर अक्षय हे सिंगल पर्सन आहे, म्हणजे सिंग्युलर नाउन आहे. मग जेव्हा वाक्यामध्ये सिंग्युलर नाउन आलेलं असेल आपण तेव्हा काय वापरणार आहोत, इज. तर अक्षय समोर तुम्हाला इथं इज घ्यायचं आहे. तसंच 7वं वाक्य बघा, स्टुडंट्स ब्लँक एन्जॉईंग. एम इज आर पैकी. आता स्टुडंट्स तर आय, ही, शी, इट, वी, यू, दे पैकी नाही. मग स्टुडंट्स एकतर असेल सिंग्युलर नाउन, नाही तर असेल मग प्लुरल नाउन. मग स्टुडंट्स याचा अर्थ काय होते, विद्यार्थी, अनेक विद्यार्थी. मग अनेक आहे म्हणजे एक नाही आहे, अनेक आहे, अनेक आहे त्यासाठी शब्द आहे अनेक वचनी. अनेक वचनी म्हणजे प्लुरल नाउन.
मग प्लुरल नाउन आलं असेल तेव्हा आपण काय वापरणार आहे? आर वापरणार आहे. हे दोनच वाक्य तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत, कारण वरचे 3 आणि शेवटचे 2 मी सॉल्व्ह करून दिले आहेत तुम्हाला. ठीक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच बघणार आहोत विद्यार्थ्यांनो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तेच नेहमीसारखं अपेक्षा करतो तुम्ही हा व्हिडिओ लाईक करावा, शेअर करावा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करावं. ठीक आहे. धन्यवाद विद्यार्थ्यांनो.